नमस्कार. आम्ही माहितीचा अधिकार टाकला होता 8 मार्च रोजी. कारण का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 13 मुद्द्यांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये एक विषय होता होल्डिंगचा विषय. तर त्याची माहिती आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही त्याकरता 8 मार्चला माहिती अधिकार टाकला. माहिती अधिकारची माहिती आम्हाला 2.5 महिने लागले देण्याकरता, आणि ज्या टायमाला आम्ही घ्यायला गेलो तेव्हा मिळतच नव्हती आचारसंहिता याच्यामुळे. पण ज्या टायमाला आम्ही गेलो 2.5 महिन्यानंतर, तर तिकडे माहिती देण्यासाठी जो अधिकारी महानगरपालिकेचा त्याने आम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती घ्यायला सांगितली, आणि त्यावरती आम्हाला संशय आला. आम्ही त्यांना विचारलं की हा व्यक्ती कोण आहे. तेव्हा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की तो माहिती अधिकार जो देत होता तो व्यक्ती ठेकेदाराचा माणूस होता. मग जर असा ठेकेदाराचा माणूस जर माहिती देत असेल तर ती कितपत योग्य माहिती मिळत असेल. आणि होल्डिंग संदर्भातली माहिती होल्डिंगचा जो ठेकेदार त्याचाच माणूस आम्हाला देतोय, आणि तो पण अधिकाऱ्याच्या चेअरवरती. हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे जर तो जो व्यक्ती आहे तो तिकडे बसतो, प्लस तो तिकडच्या फाईल या टेबलवरून त्या टेबलवरती घेऊन जातो. महानगरपालिकेमध्ये गेल्या टायमाला देखील फाईल गहाळ झाल्या होत्या. मग असं जर प्रकरण होत असेल तर आयुक्त मॅडमने त्या व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, आणि जो अधिकारी महानगरपालिकेचा त्यावरती कारवाई करण्यात यावी, हे आमच्यावर नम्र विनंती आहे. आपल्या महानगरपालिकेमध्ये जे होर्डिंग्स आहेत त्याच्यासाठी जे वेंडर आहेत ते फिक्स केले गेले होते, आणि त्या वेंडर मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग्स उभारले जातात, आणि त्याची माहिती वेंडरकडनं महानगरपालिकेला देणं बंधनकारक असते. या व्यतिरिक्त काही अनधिकृत होर्डिंग्स आपल्याकडे लावले होते. मागचे 2 आठवड्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केलेली आहे. जवळपास 100 होर्डिंग्स आपण काढलेली आहेत. त्यांना सगळ्यांना नोटिसेस दिलेले आहेत, आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर FIR पण करण्याचं नियोजन जे डिपार्टमेंट आहे त्यांनी कन्सर्न अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. तर या अनुषंगाने अनधिकृत होर्डिंग्सच्या बाबतीमध्ये महानगरपालिका एकदम स्ट्रिक्ट आहे आणि कारवाई करणार आहे. सोबतच जे वेंडर आहे त्यांच्याकडनं पण वेळोवेळी माहिती घेऊन आपला जो उत्पन्न आहे तो कुठेही बुडला जाणार नाही याची दक्षता ऍज अ डिपार्टमेंट म्हणून आपण घेतो. मॅनेजमेंटची आता सध्या काय डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. आपले जे वेगवेगळे पथक असतात त्यांचे ऑर्डर्स आपण काढले गेले. त्यांचं मीटिंग्स आतापर्यंत आम्ही 4दा घेतलेले आहे. सोबतच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने एक मीटिंग घेतली. माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने मीटिंग्स घेतली. आणि ओव्हरऑल आज महानगरपालिका म्हणून आपण जे सगळे स्टेप्स घेतले पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने ते घेतलेले आहेत. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.